आपण अँड्रॉइडमधला फ्रॅगमेंट हा कन्सेप्ट बघणार आहोत. फ्रॅगमेंट म्हणजे लाईट वेट ॲक्टिव्हिटी किंवा आपण त्याला सब ॲक्टिव्हिटी म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल ही तुमच्यासमोर मेन ॲक्टिव्हिटी ओपन आहे. ही मेन ॲक्टिव्हिटी आहे. मग याच्यावरती मी फ्रॅगमेंट 1 या बटनला क्लिक केलं की इथे खाली दुसरी एक सब ॲक्टिव्हिटी आपल्याला दिसते खाली, ज्याला लाईट वेट ॲक्टिव्हिटी पण म्हणू शकतो. या दुसऱ्या बटनला क्लिक केलं तर त्या ठिकाणी आता एक वेगळीच सब ॲक्टिव्हिटी खाली आली. म्हणजे एका ॲक्टिव्हिटीमध्ये आपण काही लाईट वेट ॲक्टिव्हिटी इंटिग्रेट केल्या. एका ॲक्टिव्हिटीमध्ये आपण काही लाईट वेट ॲक्टिव्हिटी इंटिग्रेट केल्या. तर त्या लाईट वेट ॲक्टिव्हिटीला काय म्हणतात? फ्रॅगमेंट म्हणतात. फ्रॅगमेंट इज अ सब ॲक्टिव्हिटी ऑर लाईट वेट ॲक्टिव्हिटी. मग एका पेजमध्ये किंवा एका ॲक्टिव्हिटीमध्ये आपण मल्टिपल फ्रॅगमेंट्स ॲड करू शकतो. जसं इथे मी 2 फ्रॅगमेंट्स ॲड केले आहेत. ते फ्रॅगमेंट मी कधी डिस्प्ले करतो? फ्रॅगमेंट 1 आणि फ्रॅगमेंट 2च्या वेळेला. मग त्याच्यासाठी मी एक इथे फ्रॅगमेंट कंटेनर घेणार आणि त्याच्यावरती 2 बटन्स बनवणार. त्या बटन्सवरती क्लिक केल्यानंतर वेगवेगळ्या सब ॲक्टिव्हिटीज म्हणजेच वेगवेगळ्या लाईट वेट ॲक्टिव्हिटीज म्हणजेच वेगवेगळे फ्रॅगमेंट ओपन व्हायला पाहिजे. मग तसे मला 2 सेपरेट फ्रॅगमेंटचे क्लासेस बनवावे लागणार. त्यांच्यासाठी लेआउट फाईल बनवावी लागणार आणि ही मेन ॲक्टिव्हिटीची फाईल. पहिली मी मेन ॲक्टिव्हिटीची फाईल डिझाईन करतो. मग हे वाले ॲप्लिकेशन आहे ते मी क्लोज करतो. हे रेफरन्ससाठी घेतलेलं, हे अनइन्स्टॉल करतो. हे ॲप्लिकेशन आता अनइन्स्टॉल केलेलं आहे. आता ॲक्च्युअल कोडिंगला आपण सुरुवात करूया. activity_main.xml ही डिझाईन फाईल आहे आणि याच्यामध्ये मी पहिली डिझाईन बनवतो मेन ॲक्टिव्हिटीचे. इथे लिनियर लेआउट वर्टिकल घेतली आणि याच्यामध्ये 2 बटन्स ॲड करतो. हे पहिलं बटन, हे दुसरं बटन. पहिल्या बटनला आय डी देतो btn फ्रॅगमेंट 1. दुसऱ्या बटनला आय डी देतो btn फ्रॅगमेंट 2. आता यांच्यावरती जे लेबल आहे ते चेंज करतो. याला नाव देतो फ्रॅगमेंट 1, याच्यावरती फ्रॅगमेंट 1, याच्यावरती फ्रॅगमेंट 2 हे लेबल लावतो. आता यांना कलर देतो. बॅकग्राउंड यांना सांगा डिचोलकरांना आणायला. नाही, आत्ता आले ते. मी लेक्चरमध्ये होतो तेव्हा यांनी फोन केला तेव्हा. इथे ही दोन्ही बटन्स ॲड केलेली आहेत. यानंतर कंटेनरमध्ये जाऊन इथे फ्रॅगमेंट कंटेनर व्ह्यू आहे तो इथे मी ड्रॅग ड्रॉप करतो. त्याच्यासाठी या डाउनलोड बटनला क्लिक करा आणि ती डिपेंडन्सी ॲड होईल ऑटोमॅटिक. ती आता डिपेंडन्सी ग्रॅडल प्रोजेक्टमध्ये ॲड होते. ती तिथे ॲड झाल्यानंतर ती डिपेंडन्सी ॲड झाल्यानंतर आपण फ्रॅगमेंट कंटेनर व्ह्यू इथे ॲड करू शकतो, ज्याच्यामध्ये आपण 2 फ्रॅगमेंट डिस्प्ले करणार. फ्रॅगमेंट 1 या बटनला क्लिक केल्यानंतर एक फ्रॅगमेंट डिस्प्ले होणार. फ्रॅगमेंट 2 या बटनवर क्लिक केल्यानंतर दुसरा फ्रॅगमेंट डिस्प्ले होणार. आता फ्रॅगमेंट कंटेनर व्ह्यू डाउनलोड झालेला आहे, तो आता मी इथे ॲड करतो. तर इथे असा हा डायरेक्टली जर होत नसेल
तर आपण कोडिंगने ॲड करूया. तर इथे लिनियर लेआउटच्या आतमध्ये तिसरा आयटम ॲड करतो, फ्रॅगमेंट कंटेनर व्ह्यू हा वाला. याला विड्थ मॅच पॅरेंट करतो म्हणजे संपूर्ण जागा व्यापणार. हाईट पण याला मॅच पॅरेंट करतो म्हणजे तो तशी संपूर्ण जागा व्यापणार. आणि इथे अँग्युलर ब्रॅकेट याचं क्लोज करतो. आता हेच मी शॉर्टकटमध्ये कसं करू शकतो, इथे स्लॅश लिहून करू शकतो. ओके. त्याच्यानंतर याच्यात डिफॉल्ट फ्रॅगमेंट कुठला दिसला पाहिजे तो जर मला दाखवायचं असेल तर टूल्स, हे जुनं फ्रॅगमेंट टॅग होतं त्याच्यात ते दाखवता येत होतं. डिफॉल्ट फ्रॅगमेंट दाखवायचं असेल तर इथे तो ऑप्शन नाही आहे. असू द्या, ते आपण कोडिंगने पण करू शकतो. तर याला आपण आय डी देऊया. अशा पद्धतीने आय डी द्यावा लागेल. पण तुम्हाला GUI द्वारे जर आय डी द्यायचं असेल तर त्या फ्रॅगमेंट कंटेनर व्ह्यूला सिलेक्ट करायचं आणि इथून आय डी देऊ शकता. ॲट्रिब्यूट्समध्ये जाऊन इथून आय डी द्यायचा. आय डी फ्रॅगमेंट कंटेनर किंवा नुसतं आपण फ्रॅगमेंट कंटेनर असं नाव देऊया. हे झालं, GUIचं काम कंप्लीट झालं. आता मेन फाईलमध्ये येऊया. त्या मेन फाईलमध्ये मी दोघांची ऑब्जेक्ट बनवणार. या दोन बटन्सची ऑब्जेक्ट बनवतो. त्या फ्रॅगमेंट कंटेनरचं इथे ऑब्जेक्ट बनवायची गरज नाही. तर डायरेक्ट आपण रेफर करणार. BTN frag1 हे एक बटन आणि BTN frag2 हे दुसरं बटन. आता या बटनची ऑब्जेक्ट बनवतो. कुठे बनवणार तर ऑनक्रिएट नावाच्या मेथडमध्ये. ऑनक्रिएट नावाच्या मेथडचं हे कर्ली ब्रॅकेट इथे संपलं. याच्या आधी मला बनवली पाहिजे. BTN frag1 डॉट सेट ऑन क्लिक लिस्नर न्यू ऑन क्लिक लिस्नर. बटन पहिल्या बटनवर क्लिक केल्यानंतर काय व्हायला पाहिजे तो कोड मी इथे लिहिणार. सेम तसंच इथे बटन 2 साठी कोडिंग करणार. आता जे फ्रॅगमेंट्स ओपन व्हायला पाहिजे त्यांच्यासाठी जावा फाईल्स आणि त्या लेआउट फाईल्स बनवतो. मग इथे जिथे मेन ॲक्टिव्हिटी आहे त्या पॅकेजला राईट क्लिक करून मी 2 फ्रॅगमेंट्स ॲड करतो. ब्लँक फ्रॅगमेंट घेतला, याला नाव देतो fragment1 आणि त्याच्या लेआउट फाईलचं नाव असणार fragment_1.xml. अगदी तसंच इथे दुसरा ब्लँक फ्रॅगमेंट ॲड करतो. त्याचं नाव असणार fragment2. त्याच्या लेआउट फाईलचं नाव असणार fragment_2.xml. अशा प्रकारे या 2 फ्रॅगमेंट फाईल ॲड केल्या आणि हे त्यांच्या XML फाईल्स आणि ही त्यांची जावा फाईल. आधी जावा फाईलमध्ये हा बराचसा कॉम्प्लिकेटेड कोड दिसतो, तो आधी आपण सिम्पल बनवूया. ह्याच्यातला नको असलेला पार्ट मी काढून टाकतो. फक्त ह्याच्यामधली ऑन क्रिएट व्ह्यू मेथड लिहिणार. ऑन क्रिएट व्ह्यू नावाची मेथड ठेवणार. बाकी सगळं ह्याच्यातलं काढून टाकणार. सिमिलरली ह्याच्यामध्ये मी तेच करणार. ऑन क्रिएट व्ह्यू नावाची मेथड ठेवणार, बाकीचं सगळं काढून टाकणार. अशा प्रकारे अननेसेसरी कोड आपण काढून टाकलेला आहे. आता यांच्या XML फाईल्स आहेत त्या बनवू. आता या ज्या फाईल्स होत्या fragment1 आणि fragment2 जावा फाईल्स, याच्यामध्ये इथे स्पेसिफाय केलेलं आहे की कुठली लेआउट फाईल याच्यात निवडायची. आता हे डेकोरेट करूया fragment1 आणि fragment2. तर fragment1 मध्ये मला काय पाहिजे तर फ्रेम लेआउटच्या ऐवजी इथे मी कन्स्ट्रेंट लेआउट घेतो आणि या कन्स्ट्रेंट लेआउटमध्ये हा टेक्स्ट
टेक्स्ट व्ह्यू टाकतो. आता हा टेक्स्ट व्ह्यू आहे तो इथे एडिट होत नाही आहे, म्हणून मी हा डिलीट करतो आणि नवीन टेक्स्ट व्ह्यू याच्यामध्ये ॲड करतो. कन्स्ट्रेंट वापरून याला मी चारही बाजूने बांधतो आणि याच्यामध्ये टेक्स्ट डिस्प्ले करतो. फ्रॅगमेंट वन आणि इथे टेक्स्ट साईज झाला 20 ST किंवा 30 ST. त्यानंतर याचा बॅकग्राऊंड कलर चेंज करतो मेन मेन लेआउटचा. बॅकग्राऊंडमध्ये मी इथे कलर चेंज करतो. जो बटन बनला होता कलर हा वाला तोच कलर तिकडे देतो. हा वाला कलर याचा कलर कॉपी केला आणि याला देतो बॅकग्राऊंडमध्ये. ओके, आणि टेक्स्टचा कलर व्हाईट करूया. सिमिलरली फ्रॅगमेंट 2 मध्ये पण मी तेच करणार. कुठला टेक्स्ट व्ह्यू डिलीट करणार, याला कन्स्ट्रेंट लेआउटमध्ये कन्वर्ट करणार, याच्यामध्ये टेक्स्ट व्ह्यू ॲड करणार. टेक्स्ट व्ह्यू ॲड केल्याच्या नंतर त्याला चारही बाजूने कन्स्ट्रेंटने बांधणार आणि त्यानंतर त्याच्या आतमधलं लेबल चेंज करतो. फ्रॅगमेंट 2 आणि त्यानंतर इथे त्याची टेक्स्ट साईज 30 करतो. त्याच्यानंतर टेक्स्ट कलर मला कुठला पाहिजे, इथे व्हाईट पाहिजे आणि मागच्या लेआउट फाईलचा बॅकग्राऊंड कलर कुठला हा वाला पाहिजे. तो कॉपी केला आणि तो इथे देतो बॅकग्राऊंड. अशा प्रकारे आपले फ्रॅगमेंट्स पण रेडी झालेले आहेत. ते आता फक्त मला इकडे वापरायचे आहेत. मेन ॲक्टिव्हिटीमध्ये ते मला वापरायचे. मग आता मी मेन ॲक्टिव्हिटीमध्ये जातो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे आपण इथे जस्ट फक्त डिक्लेअर करून ठेवलेले आहेत, ते आता आपल्याला इथे इनिशियलाइज करायचे आहे. बटन फ्रॅग1 इज इक्वल टू फाइंड व्ह्यू बाय ID r.id डॉट बटन फ्रॅगमेंट 1, सेम तसंच बटन फ्रॅगमेंट 2. अशा दोन्ही बटन्सचे आपण इथे रेफरन्स घेतलेले आहेत, ऑब्जेक्ट्स बनवलेली आहेत. आणि या पहिल्या बटनवरती क्लिक करणार तेव्हा काय व्हायला पाहिजे, तर हा जो फ्रॅगमेंट कंटेनर आहे या ठिकाणी फ्रॅगमेंट 1 दिसला पाहिजे. आणि जेव्हा बटन 2 वरती क्लिक करणार तेव्हा हा जो फ्रॅगमेंट कंटेनर आहे याच्यामध्ये फ्रॅगमेंट 2 दिसला पाहिजे. एवढं झाल्यानंतर आपलं प्रॅक्टिकल कंप्लीट होईल. तर त्याच्यासाठी इथे काय करावं लागेल, तर इथे मला जो फ्रॅगमेंट डिस्प्ले करायचा आहे त्याचं मला ऑब्जेक्ट बनवावं लागेल. फ्रॅगमेंट अँड्रॉइड एक्सवाला फ्रॅगमेंट घ्या, हा वाला नको, हा वाला जुना झाला. अँड्रॉइड एक्सवाला माय फ्रॅगमेंट जो मला डिस्प्ले करायचा आहे त्याचं ऑब्जेक्ट बनवायचं इज इक्वल टू न्यू फ्रॅगमेंट 1. फ्रॅगमेंट 1चं ऑब्जेक्ट बनवलं. त्याच्यानंतर फ्रॅगमेंट मॅनेजरचं ऑब्जेक्ट बनवावं लागेल. फ्रॅगमेंट मॅनेजर अँड्रॉइड एक्सचा घ्या, हां फ्रॅगमेंट मॅनेजर इज इक्वल टू गेट, याचा ऑब्जेक्ट बनवूया फ्रॅगमेंट मॅनेजर FM इज इक्वल टू न्यू नको, गेट सपोर्ट फ्रॅगमेंट मॅनेजर असं घ्या, सपोर्ट फ्रॅगमेंट मॅनेजर. त्याच्यानंतर फ्रॅगमेंट मॅनेजरचं ऑब्जेक्ट वापरून आपण ट्रान्झॅक्शन बिगिन करणार. फ्रॅगमेंट ट्रान्झॅक्शन अँड्रॉइड एक्समधलं घ्यायचं FT, फ्रॅगमेंट ट्रान्झॅक्शन इज इक्वल टू FM
बिगिन ट्रान्झॅक्शन. आणि त्यानंतर महत्त्वाचं काम फ्रॅगमेंट ट्रान्झॅक्शन डॉट फ्रॅगमेंट ॲड करणे, रिमूव्ह करणे, अटॅच करणे, डिटॅच करणे, वेगवेगळ्या मेथड्स आहेत. त्याच्यात मला काय करायचं आहे, रिप्लेस करायचं आहे. कोणाला रिप्लेस करायचं आहे, तर हा जो फ्रॅगमेंट कंटेनर आहे त्याला. मग याचा आय डी काय आहे या फ्रॅगमेंट कंटेनरचा, तर या फ्रॅगमेंट कंटेनरचा आय डी फ्रॅगमेंट कंटेनर असा दिलेला आहे. मग तो कसा ॲक्सेस करणार, आर डॉट आय डी डॉट फ्रॅगमेंट कंटेनर इथे मला पाहिजे असलेला फ्रॅगमेंट, कुठला फ्रॅगमेंट पाहिजे तर हा माय फ्रॅग, हा घेतला. आणि शेवटची गोष्ट जी आपण नेहमी विसरतो करायला ती म्हणजे ट्रान्झॅक्शन कमिट करणे, फ्रॅगमेंट ट्रान्झॅक्शन कमिट करणे. फ्रॅगमेंट 1 साठी जो कोड लिहिला आहे तोच मी इथे फ्रॅगमेंट 2 साठी लिहितो. फक्त इथे काय होणार, फ्रॅगमेंट 1च्या ऐवजी फ्रॅगमेंट 2 येणार, बाकी सगळं सेम असणार. अशा प्रकारे करून हे ॲप्लिकेशन मी आता रन करतो. आता इथे फ्रॅगमेंट 1, फ्रॅगमेंट 2 ही बटन डिस्प्ले होत आहेत. खाली फ्रॅगमेंट कंटेनर आहे. फ्रॅगमेंट 1 वरती जेव्हा मी क्लिक करणार तेव्हा खाली फ्रॅगमेंट 1चं टेक्स्ट दिसलं पाहिजे. फ्रॅगमेंट 2 वरती क्लिक करणार तेव्हा फ्रॅगमेंट 2चं टेक्स्ट दिसलं पाहिजे. तर फ्रॅगमेंट 1 आहे त्याच्या टेक्स्ट व्ह्यूला आपण टेक्स्टच सेट केलेलं नाही, ते आपण करूया. इथून टेक्स्ट व्ह्यू म्हणूनच आहे. एवढं झालं की आपलं प्रॅक्टिकल झालं. परत मी हा प्रोजेक्ट रन करतो. आता इथे बघू शकता फ्रॅगमेंट 1 वरती क्लिक केल्यानंतर इथे फ्रॅगमेंट 1चा कंटेंट डिस्प्ले होतो आहे. आणि फ्रॅगमेंट 2 वरती क्लिक केल्यानंतर इथे फ्रॅगमेंट 2चा कंटेंट डिस्प्ले होतो आहे. म्हणजे इथे जो आपण मध्ये जो घेतलेला आहे फ्रॅगमेंट कंटेनर, याच्यामध्ये आपण फ्रॅगमेंट 1 रिप्लेस केला आणि फ्रॅगमेंट 2 रिप्लेस केला या बटन क्लिक्सवरती. अशा प्रकारे हे प्रॅक्टिकल इथे संपतं.